परम 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 पूज्य सद्गुरू श्री पैमावली मातुतुल्य आपल्या माई यांच्या चरणी नतमस्तक होत आपले आदरणीय प्रल्हाद दादा, मिलनताई आणि मालनताई, तुम्हालाही माझा नमस्कार. माझे सगळे प्रबोधक गुरुबंधू भगिनी, सगळे आजी माजी ट्रस्टी आणि आपण सर्व नामधारक बंधू भगिनी, आपल्यालाही नमस्कार. आजचा दिवस अतिशय सुंदर आहे, कारण आज आषाढी एकादशी आहे. त्यात आपण ज्ञानपीठामध्ये सहवासमध्ये बसलो आहे. आणखी म्हणजे आजचा विशेष वेगळा दिवस, कारण आज मला सद्गुरू महिमा गायला सांगितलं आहे. ते माझं फार पूर्वीपासूनचं स्वप्न होतं. कालच हाच कार्यक्रम आपले पालो काका सद्गुरू महिमा सांगत होते. ते असं म्हणाले की गुरुपूजन आणि मानसपूजा होत असताना ती इतकी सुंदर चालली होती की मला डोळे उघडे माझे होत नव्हते, मला इथे यायला पण होत नव्हतं. माझं मात्र असं नाही झालं. मी त्यात तर रंगलेच होते, पण मला असं वाटत होतं की या गुरुपूजनामध्ये, या मानसपूजेमध्ये तुम्ही सगळे इतके न्हावून निघालाय, तर ह्यांना अजून त्याच्यातच डुंबवून ठेवायला पाहिजे. खरंच सद्गुरू महिमा एवढा अगाध आहे ना की तो अनुभूतीतून, खरं तर शब्दात सांगता येण्यासारखा नाही, तो अनुभवाचाच भाग आहे. सद्गुरू महिमा अगाध म्हणजे ज्याला खोलीच नाही असा. आणि या हा महिमा गाताना संतांनी तर लयलूट केली आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. संत श्री ज्ञानेश्वर एके ठिकाणी म्हणतात, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, त्रैलोक्य नाही देव दुजा. म्हणजे अखंड त्रैलोक्यामध्ये दुसरा देवच नाही. म्हणजे इतक्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सद्गुरू हाच देव. माझं असं झालं की मी जीवनविद्येत 93 साली आले, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झाली. माझ्या छोट्या मुलीच्या ती पोटामध्ये असताना मला माझ्या मिस्टरांनी गोंदवलेकर महाराजांचं चरित्र दिलं आणि त्याच्यामध्ये सद्गुरू महिमा इतका अखंड गायला आहे ना की मला ते वाचल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे आपल्याला पण सद्गुरू हवेत. त्याच्या मागचं पुढचं काही तसं तेवढंसं कल्पना नव्हती, कारण त्याच्या अगोदर पूर्णपणे कर्मकांडामध्ये बुडालेली मी, त्यामुळे जास्त काय माहीत नव्हतं. सद्गुरू हा शब्दसुद्धा माहीत नव्हता. पण त्यामध्ये मला असं वाटत होतं की अरे मला जर कोणी सद्गुरू मिळाले तर त्यानंतर माझा हा देव, आणि याला प्रसन्न करण्यासाठी मी वाटेल ते करेन, असं मी म्हणायचे. आणि काय पूर्व पुण्याई की अगदीच काही दिवसांनी मला सद्गुरूंचा एक नामाचा नंदादीप ग्रंथ मिळाला आहे. त्याच्यामध्ये सद्गुरू कुठे राहतात त्याचा पत्ता मिळाला. मी थेट तिकडे गेले आणि त्यावेळी ते दादरला राहत होते. दोन्ही दरवाजावरती म्हणजे व्ही पै, मला कळे ना कुठला दरवाजा लॉक म्हणजे बेल दाबायचं, तरी बेल दाबली. माई उभ्या आल्या, कोण पाहिजे तुम्हाला, या. बरं वाटलं. 4 मजले काय पाहिजे नाही विचारलं, कोण पाहिजे तुम्हाला, या. हसत दरवाजा उघडला. मी आतमध्ये गेले तर एका कॉटवरती आपले माऊली पेपर वाचत बसले होते. मी शोधते सद्गुरू कुठे आहेत, तिथे तर दिसत नाही. आपण चुकीच्या घरी आलो, कारण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर मला असं वाटलेलं कोणीतरी जटाधारी, काहीतरी माळा बिळा घातलेली कोणीतरी व्यक्ती असणार. त्यातलं पेपरमधलं माझ्याकडे नजर दिली. बरं वाटलं. खूप छान नजर होती ती, खूप अशी पितृतुल्य नजर होती. वात्सल्य, प्रेम सगळं त्या नजरेत होतं. त्याने म्हणाले, कसे आलात? मी म्हटलं, मी ना सद्गुरूंचे ग्रंथ वाचून आले. हो का? कुठले आमचे ग्रंथ वाचले? म्हटलं, आमचे म्हणजे हेच. पण बरं वाटलं. आणि मग 1 तास त्यांनी माझ्या बरोबर गप्पा मारल्या आणि स्वतःच्या हाताने, आज योगायोग सांगणार आहे मी, स्वतःच्या हाताने माईनी आणि माऊलीनी मला अखंड सेट दिला ग्रंथांचा. मी घेऊन गेलेले, तयारीत होते मी पैसे घेऊन गेलेले. आणि दोघंही ते त्याची किंमत माऊली आणि माई इतकी झाली, हे हात सांगतात नाही एवढी झाली.
करून तो मी ग्रंथ घेऊन घरी आले. आधीपासूनच माझ्या मनात सद्गुरू हा देव हे पक्का झालेला. मला सद्गुरूने सांगितलं, उद्या अंबाबाईच्या देवळात ये, तिथे मी अनुग्रह देतो. तिथे मी गेले, अनुग्रह घेतला. सद्गुरूंनी जे काय दिलं ते देव देतो या ह्याच्यातच घेतला. आणि तिथे सद्गुरूंनी कर्म चांग आणि कर्मकांड याच्यातला फरक सांगितला. आत्ताच माझ्या ठिकाणी वाचनात आलं की फोडिले शब्दांचे अंतर, दाखविली निज वस्तू सार. ते शब्दांचे अंतर कसं काय फोडू शकतात, कसं कर्म चांग आणि कर्मकांड हा त्याच्यातलाच प्रकार आहे. आणि तो विषय तेवढासा खूप गहन नव्हता, समजण्यासारखा होता. त्यामुळे मी घरी गेले, माझे सगळे देव्हाऱ्यात इतके वर्ष 35 वर्ष जमवलेले सगळे देव, फोटो, मूर्त्या, काय काय कुठून कुठून आणलेलं ते एका ह्याच्यात त्याच दिवशी, बरं का, त्याच ज्या दिवशी मी अनुग्रह घेतला त्याच दिवशी ते एका ह्याच्यामध्ये बांधले, एका देवळात ठेवून आले आणि तिथेच सगळं विसर्जित केलं. आणि माझ्या देव्हाऱ्यात सद्गुरू देव म्हणून विराजमान झाला. आणि तुम्हाला गंमत सांगते, मला जीवन विधान अंतर कळाली हो. मी वाचत होते, मला माहीत होतं, पण मला सद्गुरू पाहायला मिळाला. आणि तो देव, त्याच्याबद्दल तो कसा असतो, कशी कृपा करतो, तो केव्हा कृपा करतो, हे हळूहळू मला जीवनविद्येच्या माध्यमातून कळू लागलं. अनुग्रह ही त्यांची पहिली कृपा, त्याच्यानंतर ते जे काही करायला सांगतात ही त्यांची दुसरी कृपा, आणि नंतरची जी कृपा असते की ते जे काही करायला सांगतात, जो मार्ग आपल्याला देतात, त्या मार्गावरून मार्गक्रमण करणं, त्याचं आचरण करणं हे खूप कठीण असतं. काल दादा म्हणाले की विसरायला शिका, मागचं अनिष्ट गोष्टी मनातून काढायला शिका, पण ते खूप वज्र कठीण असतं, खूप कठीण असतं ते. म्हणून सद्गुरूंनी दिलं, मी तुम्हाला एक उदाहरणच देते, तुम्हाला पटेल. सद्गुरूंनी आपल्याला प्रत्येकाला अगदी सोपी हे दिली, जे आपलं जीवन सुखी समृद्ध यशस्वी करण्याची गुरु केली. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सहाय्याने करावे जीवनाचे सोने. काय सांगितलं? 4च गोष्टी. खूप कठीण आहेत? अजिबात नाही. पैसा लागतो? नाही. वेळ लागतो? कष्ट लागतात? नाही. तरी पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारते, इतकं सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला जीवन सोन्याचं करायचं, जीवन समृद्ध करण्याचं गुरुकिल्ली दिली, मार्ग दाखवला. आपल्याकडून होतं का? तुमच्या सगळ्यांच्या नाही होतील. बरं, इतकंच करून नाही थांबले तर ते नेमकं शुभचिंतन काय, शुभ इच्छा काय, शुभ बोलणं काय, हे करण्यासाठी त्यांनी आपल्याला विश्व प्रार्थना दिली आणि म्हणाले ही म्हण. आणि ही म्हटल्यानंतर तुझ्या सुखाला सुरुवात, ही फक्त म्हणायला लाग. आपल्याला सगळं माहिती आहे, विचार बदला, नशीब बदलेल. विचार, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, विचार म्हणजे जीवन. हे सगळं सद्गुरूंनी दिलेलं तत्वज्ञान, मार्ग आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला दिला, आपल्याला सांगितलं, मार्ग दाखवला, प्रबोधन केलं. आता ही जी पहिली 2 कृपा झाली आहे ती सहज होते, कुठली तरी पुण्याई असते म्हणून. पण पुढचं ते मार्गक्रमण असतं ना, ते फार कठीण असतं. तिथे प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. आणि त्याच्यासाठी संतांनी मार्ग दाखवलेत. ज्ञानेश्वर म्हणतात, ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे. त्यांनी वेगळ्या माध्यमातून सांगितलं. रामदास स्वामी म्हणतात, गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान, सहज साधन गुरुकृपा जाण. बाकीचा तो क्षीण साधनांचा, बाकी साधना हा व्यर्थ क्षीण आहे. सहज कृपा गुरूंची तू कृपा सहज होऊ शकते. गुरु मातृ गुरु पिता ऐसे मानी. हे आत्मज्ञान कुणाला हवंय हो, तो खूप पल्ला लांबचा आहे. आधी आपलं जीवन महत्वाचं असतं, आपला संसार महत्वाचा असतो, प्रत्येकाचा. तो सुखाचा करणं म्हणजे सद्गुरू परमार्थ असं सांगतात. म्हणून तो सुखाचा करण्यासाठीच सद्गुरू बोलत होते. सद्गुरूंना ठाऊक होतं दिल्लीला पोहोचणारे फार कमी किंवा नाहीच, पण निदान जीवन सुखी करतील म्हणून सद्गुरू आपल्याला देत होते. पण तोही मार्ग, त्या मार्गावरून जाताना, कारण सगळ्यांना आपल्याला सुख हवंय, सगळ्यांना,
पण आपण सुख मिळवण्यासाठी जो काही प्रयत्न करतोय, जो काही मार्ग अवलंबतोय, त्याच्या नेमका उलटा सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय. आपण प्रवाहाबरोबर वाहत जातोय, आपल्याला उलटं जायचंय, म्हणजे आपल्याला त्या प्रवाहात पोहायला शिकायचंय. तिथे प्रयत्न येतात आणि ते आपण एकट्याने केले की ते प्रयत्न एकटे म्हणजे करतो, पण आपण हे केलं पाहिजे. पण विचार एवढे सामर्थ्यशाली असतात, मन एवढं गतिमान आहे की ते आपल्या आवाक्यात येत नाही. तुकाराम महाराजांनी त्याच्याबद्दल खूप छान सांगितलंय की आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती, मन इंद्रियांचा राजा, मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण. मन म्हणजे विचारांची साखळी, आपल्याला ठाऊक आहे. पण हे मन चंचल चंचल येई गुरुच्या बळे हाती, गुरुची कृपा झाली तरच ते हाती येईल. म्हणजे तिथे कुठे आली? सगळीकडे गुरु कृपा महत्वाची, सगळीकडे. आणि याच्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सांगतात की तरलो तरलो आता गुरुकृपे उद्धरलो. त्याच्या अगोदर सगळं वरचं सगळं सांगतात आणि गुरुकृपे उद्धर म्हणजे गुरुकृपा महत्वाची. मग ही कशी आत्मसात करायची? मी त्या याच्यामध्ये सांगितलं तसं. शिवाय आणखी एक मी हे वाचत असताना एक तुकाराम महाराजांचा अभंग माझ्या वाचनात आला आणि तो खूप सुंदर आहे, खूप. खरं तर तुकाराम महाराजांना सद्गुरू म्हणत होते की त्यांचे गुरु नव्हते असे मार्गदर्शक, पण त्यांनी गुरुच्या बद्दल एक छान हे केलंय की गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. हा, बरं वाटलं. म्हणून मग काय करेल? भाव म्हणजे काय? कुठे माहित होतं? सद्गुरूंनी सांगितलेलं भाव म्हणजे संबंध, पण तसं तरी सुद्धा कुठे कळत होतं? नव्हतं कळत. त्या ह्याच्यात तुकाराम महाराजांनी छान सांगितलं की गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे. म्हणजे ते करण्यासाठी वरचं देव गुरुसी भजावे म्हणजे काय करावे? पुढे ते लिहितात स्वध्यानासी आणावे. मला मिळालं हातात की अरे स्वध्यानासी आणावं. गुरुगीता या ग्रंथामध्ये गुरूंची अतिशय थोरवी महात्म्य, महत्व, महती गायली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक वाक्य आहे, ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुर्पदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम आणि मोक्षमूलम गुरुर्कृपा. म्हणजे जर गुरुची कृपा हवी असेल तर सुरुवात कुठून? ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुर्पदम आणि मंत्रमूलम गुरुर्वाक्य. मंत्र काय? सोपा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हा साधा मंत्र नाही, सद्गुरू सांगतात महामंत्र. प्रार्थना हा महामंत्र दिला. हा जर तुला मला ना टाळ्या वाजवत नका, फक्त जीव आणून ऐका, कारण ही कृपा होणं किती आवश्यक असतं आणि कशी कोसळते धबधब्यासारखी ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी सुरुवात केली की अरे जायचं, सद्गुरू बसायचे, अशी येऊन बसायची समोर, डोळे हात जोडलेले, डोळे असे चक्क उघडे आणि सद्गुरू कसे बोलतात, त्यांचे हावभाव काय, ते कसे दिसतात, काय बोलतात इकडे जरा जास्त लक्ष नसायचं, कारण ते मी ग्रंथात वाचायची. पण मी ती मूर्ती डोळ्यात साठवून घ्यायची आणि घरी जाऊन ते पाहण्याचा प्रयत्न करायचे. यायची नाही हो. कधी हात, कधी पाय, कधी तोंड, कधी काहीतरी वेगळंच एखादं. किती प्रयत्न. मी परत दुसऱ्या दिवशी प्रवचनाला जायची. त्यावेळी सुकाळ होता. दादर काय, चेंबूर काय, अंधेरी काय, गोरेगाव काय, सगळीकडे आठवड्याचे 4-5 दिवस सद्गुरू स्वतः प्रवचन करायचे. मी जी पळत सुटायची समोर जाऊन. किती वाजता? 7 वाजता प्रवचन. मी 4 वाजता जाऊन बसायची, का तर कोणी मला उठवू नये. पुढे लोरपरेलचे कार्यक्रम होते सद्गुरूचे, ज्ञानेश्वर पुण्यस्मरण. मी 4 वाजता जायची. ते तर उघड्या मैदानात होते. 4 वाजता म्हणजे जमीन अशी तापलेली असायची ना, मी पुढे बसायची, का तर मला ते साठवून घ्यायचं. ऊन खाली तापलेला तवा, पण उठायची नाही रे प्रवचन संपेपर्यंत, कारण मला ते साठवून घ्यायचं असायचं. आणि ते रूप मी डोळ्यासमोर. आणि नंतर त्याच्याही पलीकडे ह्यांचा तसा सहवास कसा मला मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न केले. एक दिवशी प्रयत्न करता करता जाऊन पोहोचले मी एकदा बंगल्यावर. आमचे सुदाम तोते भाई आलेले त्या दिवशी. मी अगदीच 2-3 वर्षाचे बाळ होते हो, म्हणजे 93, 95, 96 सालाची गोष्ट सांगते. आणि ते त्यांनी मंगल कलशमधलं
ते जे ह्याच्या पायऱ्या आहेत त्याच्यावर ते विचारायला आले होते. मी तिथे बसलेले. त्याने सांगितलं सद्गुरू असं असं, ही पहिली पायरी दुसरी पायरी ते विचारत होते. मी पटकन एकदम म्हणाले, मी ना 4थ्या पायरीवर आहे. त्याने असं माझ्याकडे बघितलं. 4थ्या पायरीवर? सद्गुरू अगदी हसत, हो कसं ग? म्हटलं मला देव दिसतो. दिसतो? म्हटलं हा. चक्क अगदी डोळे बंद केले की डोळ्यासमोर माझा देव आता उभा राहतो. कारण 2-3 वर्ष प्रयत्न करत होते. आणि म्हणजे त्याला त्यांनी हसून म्हणजे त्याला शिक्कामोर्तब केलं की येस, हो हे बरोबर. मी घरी आले आणि काय माहीत मी एक गाणं लिहिलं सद्गुरूवरती. ते गाणं म्हणजे कृपावंत तू, दयावंत तू, सद्गुरू राया माझा भगवंत तू. आपोआप सुरलं. कारण ते मला हवं होतं. तू माझा देव, तू माझा भगवंत आणि तूच माझं साधन आणि तूच माझं जीवन. ह्या भावाची मी जशी जितकी हे करत तेवढं मला ते त्याच्यावर शिक्कामोर्तब करत होते. कारण मी हे लगेच फोन करून ऐकवलं त्यांना. म्हणाले मी एक गाणं म्हणून दाखव. ऐकलं नाही पूर्ण. त्याला काय गाण्याला त्या सूर नाही, ताल नाही, येतो कोणाला इथे गायला, पण भाव होता. पूर्ण ऐकून घेतलं. मला म्हणाले आज ना दामोदरला ये तू. मी गेले दामोदरला. त्यावेळी तळाशीलकर काका आपले सेक्रेटरी होते. त्यांना सांगितलं ते शीतलताई गोरे म्हणून आहेत, त्यांना बोलवून घे. मी तिथेच. काय मी मागे बसायचीच नाही, मी पुढे. मग म्हणले मी आहे. अगं ते सकाळी तू मला ऐकवलंस ना, ते वाचून दाखव. आता आली पंचायत. कारण तसं ते पाठ नव्हतं मला. मी लिहिलं तरी ते शब्द मागे पुढे होऊ शकत होते. मी त्या ह्याच्याकडे गेले. पहिल्यांदाच स्टेजवर उभी राहत होते. पाय लागले थरथरायला. मी म्हटलं पूर्ण गाणं म्हटलं. कसं परत आठवलं माहीत नाही, कारण ते मीच लिहिलेलं, मलाच ते माहीत होतं. त्याच्यामुळे ते पाठ करायची काय गरजच नव्हती. म्हणजे तिथपासनं ते मला येस हे बरोबर. आणि एक दिवस असं झालं की जीवनविद्या कार्य याच्यामध्ये मी अजिबात नव्हते. माझं लक्ष याच्याकडे आहे. बराबर वेळ संपतोय तर माझं लक्ष नसायचं बाकी ठिकाणी. मी कार्यबिर्य मला काही ठाऊक नव्हतं. एक दिवस मला म्हणाले प्रवचनामध्ये की काही लोकांना ना घरी बसून साधना करतात, ते सद्गुरूला आवडत नाही. मी मनात म्हणते हे ना मला नाही, ज्यांना घरी बसून येत नाही ना त्यांना आहे. मी त्यांना सांगतो ग्रंथदिंडी करा, दिंडी हा माझा प्राण आहे. ऐकत नाहीत. ते घरी डोळे मिटून स्मरण करतात. असे साधक मला आवडत नाहीत, कारण ते चोरून खातात. मी मनात म्हणते शिकवलं तुम्ही आणि आवडत नाही म्हणतात म्हणजे काय. म्हटलं गेले त्यांच्याकडे. दुसऱ्या दिवशी भांडले. ते म्हणाले डोक्यात दगड भरले आहेत. कालच तुला कळायला पाहिजे होतं की हा एक भाग झाला, पण माझं कार्य हे जास्त महत्त्वाचं. आता तूच मला सांग की एक पणती पेटली, त्याच्या बाजूला दुसरी पेटली, किती प्रकाश? म्हटलं डबल. तिसरी पेटली, किती प्रकाश? टिबल. 100 पेटला, किती प्रकाश? म्हटलं 100 पट. मग मी घरात असाच राहिलो असतो तर तुला मिळाली असती की नाही? म्हटलं नाही. मग माझा शिष्य सुद्धा घरात बसलेला मला आवडत नाही. बाहेर जा. तो खवळे आहे ना, त्याला फोन कर, त्याच्याबरोबर ग्रंथदिंडी जा. आता खवळे कोण? म्हटलं आता ह्याला फोन केला आणि हा खवळला तर मला काहीच माहीत नव्हतं. त्यावेळी अमेरिकेला जात होते. फोन दिला, सगळं दिलं. म्हणे ह्याच्याबरोबर ग्रंथदिंडी कर. मी ह्यानं फोन केला खवळेनं त्या नंबरवर. त्यांनी मला कुठेतरी पाहिलं असणार. ते म्हणाले ही बॅग माझ्याबरोबर कुठे? आम्ही कुठेही झोपतो, काही खातो, कसंही करतो, ही कुठे? त्यांनी नाही म्हणून सांगितलं, गाडीत जागा नाही. म्हटलं मी येणार, तुमच्या डोक्यावर बसून येणार, पण येणार. आणि मी गेले. आणि काय हो ग्रंथदिंडी. त्यानंतर ग्रंथदिंडी राबवली. ग्रंथदिंडी त्याच्यानंतर सद्गुरू अमेरिकेहून आले आणि माणसाचा जन्म कशासाठी हा ग्रंथ लिहिला म्हणजे तिथेच सुचला होता. त्याचं हे झालं. आणि गंमत म्हणजे हे ते पुस्तक त्यावेळी 5 रुपयाला होतं. आणि मला म्हणाले, त्यावेळी सगळ्यांनाच म्हणाले होते की हा जो ग्रंथ आहे ना, हा प्रत्येकाने विकत घ्या आणि 25 ग्रंथ तरी तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा, कारण हे माझ्या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार आहे. एवढं जरी कळलं लोकांना तरीच लोक सुखी होतील.
आणि काय हो, त्यावेळी तर आम्ही धुळ्याला हाच ग्रंथ 5,000 ग्रंथ घेऊन ग्रंथदिंडी काढली. चारकोप शाखेने प्रचंड सहकार्य केलं, पण पोट काही भरत नव्हतं. खूप मोठं कार्य करायचं होतं. सतत असं वाटायचं, अरे हे करूया, ते करूया, ते करूया. आणि ते करायला समर्थ असा एक हात मिळाला, तो म्हणजे उमेशजी पांगम. त्यांनी गोव्यामध्ये तर क्रांती केली. केवढं गोवा पूर्णपणे कर्मकांडात गुंतलेलं. या गोव्यामध्ये सतत 4 वर्ष सद्गुरू जात होते. पूर्वी जेव्हा जायचे तेव्हा सद्गुरूंच्या समोर 10-15 लोक असायचे. आणि ज्यावेळी 4 साली आम्ही सगळ्या ह्याने प्रयत्न केले, तेव्हा सद्गुरूंनी समोर धबधबा, अक्षरशः लोकांचा जत्रा. आणि त्या दिवशी इतका पाऊस कोसळला नसताना गोव्याचा मुख्यमंत्री तिथे बसला होता, तो हल्ला नाही, सद्गुरू हल्ले नाहीत, लोक कुठेही गेले नाहीत. खुर्ची वर घेऊन, खुर्ची डोक्यावर, खाली पाणी. आणि तरी सुद्धा सद्गुरूंचं प्रबोधन 5 दिवसाचं होतं. संपूर्ण न्यूजपेपरवाले आले, सद्गुरूंना म्हणाले अजून 2 दिवस वाढवा. सद्गुरू म्हणाले 5 दिवस आम्ही करत नाही, खरं तर 3 दिवस करतो, पण आमच्या ट्रस्टी लोकांनी 5 दिवस ही तुमच्यावर केलेली कृपा आहे, आता अजून काय 2 दिवस आपण पुढच्या वर्षी करू. असं गोवा, नागपूर सगळीकडे धमाल कार्याची. हे मला कार्यामध्ये इतकं डुंबवून टाकलं. एक दिवस या कार्याचा अनुभव सांगते मी तुम्हाला. आणखी एक सांगते, मी त्यावेळी खायला घेऊन जायची त्यांना. ते मला सांगायचे, हे होत मी येतो तुला, मला काहीच यायचं नाही, कारण मी जेवण कधी केलेलं नाही, लाडकी होते, त्यामुळे आई करून द्यायची. लग्न झाल्यानंतर सुद्धा मी म्हटलं हा येतं, पुडिंग येतं, म्हटलं येतं. पुडिंग नाव शब्द पण ऐकलेला नाही, मी कोकणातली. जाऊन पुडिंग कसं करतात, कसं करून पुडिंग आणलं. मग माई म्हणायचे, अरे तिला काय सांगतोस, ती कुठून येते, रोज काय सांगतोस. आणि हे सगळं मी काय, कधी उत्तप्पा, कधी काय पाणीपुरी, भेळ, काही मला येत नव्हतं. पुस्तक वाचून एक दिवस पिझ्झा घेऊन गेले, कारण आदल्या दिवशी म्हणाले माझ्या माईला ना, नलीला पिझ्झा आवडतो शीतल. म्हटलं उद्या आणते. पिझ्झा म्हणजे काय माहित नाही, हा उद्या आणते. ते काय ते केलं, सगळ्यांना विचारून घेऊन गेले. पिझ्झा खाल्ला आणि एक 10-15 जणांची ग्रुप आला आणि मी ते खात होते, देत होते. खाऊन बिऊन झालं, ते ग्रुप आल्यावर मी म्हटलं चला आता आपण ह्यांचं खाल्लं तर ते लोक आपण निघूया. 6 वाजता मी घरी आले. तो दिवस कुठला होता माहितीये, गणपती दूध पितो. माझ्या भावाने मला फोन केला, मला बेबी म्हणतात, माझी बहीण आहे, हा म्हणजे अतिशयोक्ती नाही सांगत, मला बेबी म्हणतात घरी. मी खूप लाडकी या भावंडांची. मला म्हणाला वाटीतून दूध घे, असेल तिथे कुठलंही गणपतीच्या मंदिरात जा. म्हटलं का रे, कारण गणपती दूध पितोय. संपूर्ण जगात जिथे गणपती आहे तिथे दूध पितोय. आम्ही दोघं जाऊन आले, तो ओढतो, तू जा घेऊन. मी एका क्षणाचाही विचार न करता त्याला काय सांगावं, तुझा गणपती दूध पितो, माझ्या गणपतीने साक्षात पिझ्झा खाल्ला. अहो हसला, म्हणजे मी हसले, त्याला काय कळलं ना. तो म्हणाला काय, म्हटलं काय नाही, ठेवून दिला. आणि वाटलं सद्गुरूंना सांगावं, बघूया तरी काय. मी लगेच फोन केला, माऊली मी ना त्याला असं उत्तर दिलं, त्या हा 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 करून. म्हटलं म्हणजे बरोबर, आज माझ्या गणपतीने, वेळ झाली नाही ना, वेळ संपवणारच नाही मला दादानी सांगितल्याशिवाय. कारण आज मला नाही, कायमच तुम्हाला काय घेऊन जायचंय ते देणार आहे हातात. म्हणजे तसं काय जास्त वेळ घेणार नाहीये. आणि म्हणजे असं, म्हणजे मी ते प्रत्येक वेळी ना त्यांच्याकडून हे करून घेत होते. तुम्हाला आणखी एक सांगते, मालवणला आम्ही गेलो होतो. हे का, कारण काही इथे त्याचे हे आहेत, सुषमाताई कळमकर, राजन कळमकर त्या दिवशी होते. मालवणच्या साळगावकरांच्या गणपती मंदिरात त्यांनी सांगितलं होतं, कारण त्यांची मैत्री, ते मिलनताईंचे मामा, त्यांनी सांगितलं होतं मी मालवणला मंदिर बांधले, जाऊन यायचं. हे हो म्हणाले. आणि 4-5 दिवस मिलनताई सांगतात मंदिरात जायचं आप्पा, मंदिरात जायचं. यानी 4-5 दिवस टाळलं. शेवटी त्यांचा फोन आला, मंदिरात गेल्याशिवाय यायचं नाही मुंबईत. तेव्हा म्हणाले चला मंदिरात जाऊया. आणि अचानक उठले, कोणाचीच तयारी नव्हती. कळमकर साहेबांनी आम्हाला फोन केला, मंदिरात येत आहेत. आम्ही, कारण तो दिवस जायचा होता, शांत होतो, आम्ही कोणाला सांगायला मिळालं नाही. मी, अंकुश रवंदळ, उमेश पांगम, त्यांची बहीण आणि आमची ताई इतकेच होतो. आम्ही फटाफट मंदिरात गेलो, एवढंच हजर झाले. म्हणजे आम्ही 5च जण. आणि सद्गुरूंबरोबर सुषमाताई आणि कळमकर भाऊ आत आले, खुर्ची ठेवली, तिथे गणपतीचं हे होतं, गाभारा होता. सद्गुरू असे ते बसले,
आणि म्हणतात, गजानना काय करायचं आता? ते गजानना मोरेश्वरा कुणाला येतं? मला तर दम दिलेला, तू कधी गाऊ नको, त्यामुळे मी त्यातल्या त्यात अंकुश रवंदरनी सांगितलं, मी गाऊ? हां हां गा म्हणाले. त्याने सुरुवात केली, गजानना, एक दोन शब्द बोलायला, नको नका 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 तू नको, आणि स्वतःच गायला सुरुवात केली. एक ओळ गायले आणि म्हणाले, द्या कोरस. आम्ही आपले सगळ्यांनी कोरस पण नको 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 नको, कारण तो सुरात नव्हता, तो तालात नव्हता. म्हणाले, मीच गातो. आणि ते गीत त्यांनी स्वतः त्या खुर्चीवर त्या गणपती मंदिरात म्हटलं. नंतर आरती झाली, गाभाऱ्यात त्यांना बोलवलं, बाहेर उभे होते. बाजूला कोणाला सांगायला वेळच नव्हता. या बाजूला कळमकर, सुषमाताई, या बाजूला मी, ताई, पांगम साहेब आणि रवंदर, इतकेच. हे असे उभे राहिले असे, आणि म्हणतात काय, तुका म्हणे गणपती म्हणजे समोरची मूर्ती गणपती आणि विठ्ठल दुजा नाही. अरे बापरे, काय गेली ओ लहर. आम्हाला सांगितलं हा गणपती आणि हा विठ्ठल, असं करून सुषमाताई होत्या, असं करून हा गणपती विठ्ठल दुजा नाही, असे प्रत्येक वेळी त्यांच्याकडनं मी ते हे घेत होते की हाच विठ्ठल. आज आषाढी एकादशी आहे, तुम्ही कुणाचं कौतुक ऐकताय, तुम्ही कुणाचं चिंतन करताय, तुम्ही कुणाचं संकीर्तन करताय, जाणून घ्या. जो स्वतःच सांगून गेला, गायला मोरेश्वर म्हणून, आणि तिथे जाऊन सांगतो हाच गणपती आणि हा विठ्ठल दुजा नाही. एक दिवस असा प्रसंग आला, खूप माझ्याकडे आतमध्ये भरलेलं आहे 20 वर्षाचं, काय सांगू नाही किती सांगू, पण वेळेचं भान आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. एक प्रसंग सांगते की भावतोची देव कसा. माझे 84 वर्षाचे बाबा, आई नव्हती, त्यांना फ्रोस्टेटचा त्रास झाला म्हणून मुंबईत आले, आणि सुनांकडे राहायचे नाहीत अजिबात. ते श्रीमंत आहेत, माझे भावंड, माझं माहेर खूप श्रीमंत, कर्नाळ्याचं ते क्षणभर विश्रांतीचा मालक, पण त्यांच्याकडे ते कधीच राहिले नाही. ते माझ्याचकडे यायचे, ताईकडे पण जायचे नाही जास्त, कारण काय माहीत मी लहान म्हणून माझ्यावर त्यांचं प्रेम, त्यांचं माझ्यावर जास्त प्रेम, त्यामुळे ते माझ्याचकडे राहायचे. नंतर असं कळलं 1-2-3 दिवसांनी, जेव्हा डॉक्टरची ट्रीटमेंट झाली, त्यांना कॅथेटर ती हे लागली आणि हतबल झाले हो. कारण जावयाकडे कधी पूर्वीचं ते हे जावयाकडे राहायचं नसतं, ते आपले गावात राजा माणूस होते, गावात राहायचे. म्हटलं बाबा आता तुम्हाला नाही हो जाता येणार, कारण हे बदलायचं असतं. आणि माझी पण झोप उडाली, कारण बाबा अशा स्थितीत जर राहिले माझ्याकडे तर मला कार्य कसं. मी सांगितलं की बाहेर पळते, सांगितलं की मी निघून जाते. बाबांच्या अशा परिस्थितीत बाबांना मी कसं सोडू. म्हटलं सद्गुरुराय हे काय, नको ना, बाबांना पूर्ण बरं कर. आणि माझी झोप, मी 3 वाजता उठले आणि खडकन उठले, अशी झोप आली. बाबांकडे गेले तर बाबा हो बिचारे रडत होते. म्हटलं काय बाबा हे काय ग, मला झालं कुठून, याच्यापेक्षा मी गेलो असतं. म्हटलं बाबा बोलू नका, तुम्हाला जायचं ना अंबेरीला, 3 महिन्यात तुम्ही जाल, पण मी एक सांगेन ते कराल. ते म्हणाले तू काय सांगशील ते करेल, तू ना प्रार्थना म्हणा. मी त्यांना लिहून दिली, ही आता तुम्ही रिकामे आहात, फक्त ही प्रार्थना म्हणायची, तुम्ही सतत 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 थांबायचंच नाही. आणि ती पाठ केली. 3 महिन्यात जाणार. म्हटलं हो अंबेरीला जाणार, हे सगळं जाणार. आणि तुम्ही नाही गो, तो डॉक्टर म्हणाले हे आता कधी जाणार. म्हटलं तो डॉक्टर म्हणू दे, तुम्ही जाणार, तुम्ही जाणार. तुम्ही फक्त 3 महिने प्रार्थनेला जायचे. 1 महिना बाबांनी कधी कधी त्यांच्या घशाला कोरड पडायची, गरम पाणी प्यायचे, पण प्रार्थना म्हणायचे, कारण 3 महिन्यांनी मला जायचंय, प्रॉमिस केलं होतं. 1 महिन्याने आम्ही गेलो डॉक्टरकडे, ताई म्हणजे माझी अस्मिता सामंत, माझी मोठी बहीण, ती आणि मीच जीवनवेद्येमध्ये आहोत. बाकीच्यांची नाही ओळखून नाही, सासरच्यांची नाही आणि माहेरच्यांची नाही, आम्ही दोघीच ह्या आनंदाची लयलूट करतोय. सुखाच्या साम्राज्य आहोत आम्ही, काही नसताना नाही, सगळं असताना, कारण सद्गुरूच आहेत आमच्या बरोबर. ते आम्ही 1 महिन्याने डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणाले गोरेगावचे, तुम्ही काय बहिणी काय त्यांना सांगितलंय. म्हटलं प्लीज त्यांना सांगायचं बाबा तुम्ही गेल्या वेळेपेक्षा खूप तुमच्यामध्ये प्रगती आहे, एवढंच बोलायचं. ठीक आहे म्हणालो. त्याने सांगितलं की बाबा तुमच्यामध्ये खूप प्रगती आहे. बाबा खुश, बाबा डबल जोराने प्रार्थना म्हणायला लागले. परत 2 महिन्यांनी नेलं, त्याने सांगितलं हेच वाक्य बोलायचं की बाबा तुमच्यामध्ये गेल्या वेळेपेक्षा प्रगती आहे, तुमचं हे सुटणार. एवढं म्हटलं तुम्हाला ते म्हणाले मी खोटं कसं बोलू, तुम्ही माझ्याकडनं खोटं का बोलवून घेता. म्हटलं बोला, चांगल्या कामासाठी खोटं बोला. बोलले ते.
तिसऱ्या महिन्यात हेच म्हणाले, झाले 3 महिने, ते कॅलेंडरवरती दिवस मोजत होते. चल आता म्हणे मला डॉक्टरकडे घेऊन. आम्ही गेलो. डॉक्टरला सांगतात हे काढ. ते आमच्याकडे बघतायत. म्हटलं त्यांना सांगा खूप प्रगती आहे, तुमचं डोकं फिरलंय म्हणे आम्हा दोघींना. म्हटलं हे जर कॅथेटर काढली आणि ते तर हट्टालाच, आता काढ माझी, जाणार, मला गावाला जायचंय, मी इथे राहणार नाही, माझी काढ, मला गावाला जायचंय. डॉक्टरला सांगितलं काढून टाक, आणि ते काढली त्यांनी आम्ही सांगितल्यावर. आणि त्यांचं पोट फुगायला लागलं. आम्ही ज्या दोघी, माऊली माऊली माऊली, बाबांना चांगलं आरोग्य, माऊली. आणि ते मी जाणार या ह्याच्यातच होते. पोट फुगत होतं, विवळत होते, तरी म्हणत होती हे ईश्वरा, हे ईश्वरा, जोरदार म्हणत होते. जेवढी कळ आणि जेवढं तेवढ्या मोठ्याने प्रार्थना म्हणत होते. 2 तासांनी म्हणाले मला बाथरूममध्ये घेऊन चला. मी आणि ताई दोघांनी बाथरूममध्ये नेलं आणि बसवलं त्यांना. आणि बाहेर आल्यावर बाबा म्हणाले, अगो चेडवानू माका. आम्ही ज्या अशा ना माऊली माऊली करतो टुणकर उडालो. म्हटलं बाबा काय झाली, लघवी झाली? होय गो, सगळा पोट खाली झाला. हा डॉक्टर धावत वर आला आणि म्हणतो काय जबरदस्त विल पॉवर. म्हटलं तुला काय माहिती ही विल पॉवर कोणाची? सद्गुरूंची अपरंपार कृपा. आणि माझी बहीण सांगत सुटली, आमच्या बाबांची कॅथेटर गेली. कॅथेटर एकाने विचारलं असं काय होतं का? ताईने काय सांगावं, कारण माझ्याच भावात ती वाढलेली. ताईने काय सांगावं एक सुंदर त्या नामधारकाला. ते मी तुम्हाला मुद्दाम सांगते, भावतोची देव काय असते हे सांगण्यासाठी. ताईने त्यांना सांगितलं, श्रीराम जेव्हा सेतू बांधला जात होता तेव्हा सगळे जण राम म्हणायचे आणि दगड पाण्यात टाकायचे, तो तर रंगायचा. श्रीरामांना एक दिवस हनुमानाची हे घ्यायची परीक्षा घ्यायची लहर आली. ते गेले आणि त्यांनी दगड टाकला, तो गेला खाली. बाजूला बघितलं तर समोर सन्मुख उभा हनुमंत राम राम जपत क्षणोक्षणी तो उभा होता. त्याला म्हणाले, मारुती अरे तुम्ही राम म्हणता आणि दगड टाकता, तो दगड तरंगतो, आणि मी स्वतः तो टाकला तर तो खाली गेला, हे असं कसं? मारुतीच तो राममय झालेला शिष्य, तो भक्त, तो काय म्हणाला, अरे रघुनंदना, साखरेची गोडी साखरेने कशी बरी जाणावी, ती जो चाखतो ना त्यालाच त्याची गोडी समजते. गुरुभाव हा असा आहे, गुरुभाव हा चाखण्याचा विषय आहे. आणि भाव तोची देव गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकिला स्वे संचरा त्याचे घरा. देव गुरुपाशी आहे, कुठलाही संशय नको, कुठलाही मनात कुठलीच हे नको. त्या दृष्टीने सद्गुरूंना समोर एका मुलीने मला म्हटलं की दीदी हे सगळं तुम्ही सांगता, गुरूंचं स्मरण केलं की सगळं कार्यात संसारात, काय संसार तर तुम्हाला काय सांगू, काय म्हणजे सगळीकडे. तर तुम्ही गुरूंचं ध्यान करता, आम्हाला गुरु मिळालेच नाही. इथेच बसली आहे ती श्रीनिधी रेडीज म्हणून, तिने आत्ताच मला एक 10 दिवसापूर्वी प्रश्न विचारला की आम्ही काय करावं, आम्हाला सद्गुरू कसे दिसणार. म्हटलं बाळे, इथे बसलेल्या सगळ्या तरुणांना मला सांगायचं आहे, डोळे उघडा. काहींनी उघडलेत, काहींना दिसलंय, ते नाही म्हणजे त्यांचं रूप डोळ्यासमोर आत्ता लाईव्ह नाही, जे आतमध्ये बसले ते आहे, मात्र ते कधी निघणारच नाही. पण तुमच्यासाठी सद्गुरू व्यवस्था करून गेलेत, त्याच मुशीतून निघालेलं, त्याच संस्कारात वाढलेलं, त्याच सहवासात मोठं झालेलं, त्यांच्याच अंगा खांद्यावर वाढलेलं, त्यांच्याच सारखं बोलणारं, त्यांच्याच सारखं हसणारं, त्यांच्याच सारखं चालणारं. काल मला पांगम साहेब बोलले की मी ना 2-3 महिने जेव्हा जेव्हा दादांना फोन करतो मुद्दाम म्हणे हसवतो काहीतरी विनोद करून, अगं सद्गुरूच कानात हसल्यासारखे वाटतात. म्हणजे हास्य सुद्धा तसंच, चालणं सुद्धा तसंच. बघा ना, तीच तळमळ, तेच सगळं, ते दिसणारं रूप तुमच्या समोर आहे. ही सद्गुरूंनी तुमच्यासाठी केलेली दिव्य व्यवस्था आहे. बऱ्याच जणांनी जाणली आणि ते नुसती आपली प्रगती करून घेतात. इतरही तरुणांना मी सांगते ते आहे. आणि ते आता
तुमची व्यवस्था ती आहे, नंतरची ही व्यवस्था सद्गुरूंनी करून ठेवली. सद्गुरू व्यवस्थाच करणार, कारण व्यवस्था म्हणजेच सद्गुरू. ज्याचा जसा भाव तसा देव त्याला सहाय्य करत असतो. मी आता थांबते, कारण मला याचं तुम्हाला सर्वांना या म्हणजे आता माझी जशी परिस्थिती आहे ना, काय बोलू किती बोलू, मला रात्रंदिवस जरी सांगितलेत नाही हे बोला तर मी बोलत राहीन, कारण 20 वर्ष मी कित्येक अनुभव आहे. आता तर मी अनुभवातच जगते, मी आणि माझी ताई. काय आहे आणखी एक सांगते आणि थांबते. एक आपण प्रार्थना म्हणतो, सद्गुरूंनी जी दिली आहे ती आपल्याला त्यातलं सगळं हवं आहे, म्हणून सद्गुरूंनी सांगितलं तू सगळं म्हणत असताना सर्वांना माग, म्हणजे सर्वांना मागितलं की तुम्हाला मिळेल. हां, आपल्याला बुद्धी हवी असते, मुलं शिकत नसतात, नवरा काहीतरी बरोबर नाही, आपण त्याच्यासाठी सगळ्यांना बुद्धी मागतो. हां, मी जर तुम्ही करत असाल तर मागता तुम्ही, अगदी लक्षपूर्वक म्हणता. सर्वांना म्हणायचंय का, कारण मला पहिलं मिळणार म्हणून तुम्ही सर्वांना बुद्धी दे म्हणता, कारण ती तुम्हाला हवी आहे. घरात काहीतरी कमी आहे, त्याच्यानंतर आरोग्य तेही हवं आहे, कुठेतरी बिघडलंय, स्वतःचं नाही तर घरातल्या मेंबरचं, त्यामुळे तेही म्हणता, लक्षपूर्वक म्हणते मी. त्याच्यानंतर सुखात आनंदात ऐश्वर्यात हेही म्हणता, कारण त्याचीही गरज आहे आपल्याला. नंतर भलं कर कल्याण कर रक्षण हेही म्हणता मनापासून. पण शेवटचं जे वाक्य आहे ना, तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, हे मात्र ह्याची गरज कुणालाच नाही. तुम्ही फक्त निरीक्षण करा, ते असं म्हटलं जातं. पण वरच्या तिन्ही लाईनपेक्षा या लाईनवर जर तुम्ही जास्त भर दिलात, मनपूर्वक म्हटलेत, अरे देवा तुझे गोड नाम मात्र मुखात अखंड अखंड, डोळे बंद करून त्यांचं ध्यान, की वरचं जे आहे ना, वरचं ते आपोआप तुम्हाला मिळू लागतं. कृपेचा वर्षाव होतो, कारण ते त्यांनीच दिलेलं आहे. एक राजा होता, त्याने स्पर्धा लावली आणि त्यांनी सांगितलं जो कोण जिंकेल त्याला अनेक मी इथे बक्षिसं ठेवली, त्याच्यापैकी एक त्याने मागावं. एक मुलगी उठली, ती जिंकली. त्याला राजाने सांगितलं शोधून आण, तुला काय हवं ते घे, पण एक काय कुठे घोडदळ पायदळ जमीन काय रुपये माणकं काय काय ठेवलं होतं, मोहरा ठेवल्या होत्या. ती मुलगी फिरून आली, राजाकडे आली. राजाला म्हणाले बघ मी एक मागेन ते देशील. राजा म्हणाला अरे मीच तर लावली, देणार नाही. अभय मी एक मागेन ते देशील, चिडणार नाहीस, मला आतमध्ये टाकणार नाहीस. राजाने सांगितलं अभय हसला, अगं माग मीच देईन तुला. मुलीने काय सांगावं, राजा मला तू हवा. राजा म्हणाला मी, अगं वेळ लागलाय, अगं ते पायदळ आहे, ते घोडदळ आहे, ते अर्ध राज्य आहे, ते हिरे माणकांचं केवढं तरी हे ठेवलंय, त्याच्यापैकी तू काय. तिने काय सांगावं, ते जे सगळं आहे ना तू मिळालास की ते माझंच. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. तसं तो मिळाला की वरचं तरलो, आता सद्गुरु कृपे उद्धरलो, वरचं सगळं तुम्हाला लगेच प्रतिक्रिया मिळायला लागते. आता तुमची जी हां सांगा, माईनी आज सकाळी सांगितलं मला ग्रंथदिंडी करायची आहे. आम्ही गेलो 4-5 जणी, समोर मला ग्रंथदिंडी करायला कधी मिळणार, मला करायची आहे. कोणीतरी ग्रंथांचा सेट आणून दिला. मी शैलेश माई म्हटलं आम्हाला हा द्या. माईने मला कुठला द्यावा, माणसाचा जन्म कशासाठी, जो मला सद्गुरूंनी 2001 साली दिला होता तोच मला काढून दिला आणि म्हणाली हा घे तुला. मी 15 रुपये काढून दिले, घेतले. मी म्हणाले मग माई अजून तुला अजून कुठला, आपण बाजूला उचलला, मला हा दिला. कुठला, हीच मूर्ती पूजा, हीच खरी मूर्ती पूजा, हाच खरा धर्म. आणि आपण वाचला, अजूनही डोळे कसे तेजस्वी आहेत बघा, वाचला, हे घे, हे कळलं ना की सगळं कळतं. म्हणून मला 2 ग्रंथ दिले आणि माझ्याकडे बघतात कशाला, अजून 15 रुपये, 30 रुपये मोजून घेतले. मग शैलेशने परमेश्वर आहे कुठे तो घेतला, त्याच्याकडे नाही घेतले 100 रुपये. आणि मग काय सांगतात, अकाउंटंट कुठे, कॅशियर कुठे, आणि ते सगळे पैसे कॅशियर कडे दिले. आज आपल्या माईनी ग्रंथदिंडी केली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आग्रह करते, या 2 ग्रंथांची ग्रंथ घेऊन आज माईंना सगळ्यांनी पैसे द्या. आज माईंची सगळ्यात मोठी ग्रंथदिंडी होऊ दे, कारण सद्गुरू म्हणतात ग्रंथदिंडी हा माझा प्राण.
एवढं सांगून मी थांबते. भूषण, आपण या सगळ्यांना याच सद्गुरू भावात पूर्ण भिजवून टाकूया. प्रत्येकाच्या भावाप्रमाणे तुम्ही डोळे बंद करा आणि हे गाणं ऐका आणि मी इथे थांबते.